अंग्रेजी लोकांना पळवलं इथून, मग हे दुसरे अंग्रेजी लोक आले इथे देशावर राज करायला. जब से बीजेपी का आया है ये खाली यही बस हिंदू मुस्लिम हे जे सरकार जे आलं ते 11 वर्षामध्ये सर्व नाश करून ठेवलेलं आहे. नीचे से लेकर के ऊपर तक अधिकारी सब कौन है? इनके ही चमचे, गुजरात के ही लोगों को चान्स दिया है. बहुतांश भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे आणि ह्या झोपडपट्टीच्या भागामध्ये अजूनही डेव्हलपमेंट झालेली नाही. आमच्या वार्डामध्ये गौरव राणे आहेत, आम्ही निवडून आणणारच त्यांना. बहुतांश भाग हा झोपडपट्टीचा भाग आहे आणि ह्या झोपडपट्टीच्या भागामध्ये अजूनही डेव्हलपमेंट झालेली नाही आणि त्याच्यामुळे झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे व्यवस्थितरित्या गटाराचं मॅनेजमेंट करता येत नाहीये, व्यवस्थितरित्या पाणी पोहोचवता येत नाहीये आणि पाणी पोहोचलं तरी ते स्वच्छ पाणी पोहोचत नाहीये. काँग्रेसचं आम्ही राजकारण बघितले लहानपणापासून, पण हे जे सरकार जे आलं ते 11 वर्षामध्ये सर्व नाश करून ठेवलेलं आहे. गेल्या 8 वर्षामध्ये आमच्या लोकांनी त्रास सोसला आहे. महत्त्वाचा मुद्दाचा असा आहे की पुनर्विकास होणार असं आश्वासित केलं होतं गेल्या 8 वर्षा अगोदर, पण पुनर्विकास एकही प्रकारे झाला नाही. अंग्रेजी लोकांना पळवलं इथून, मग हे दुसरे अंग्रेजी लोक आले इथे देशावर राज करायला. पण मुंबईला खाली करायला निघाले हे लोक. आता लोकांनी एक कट्टा झाले पाहिजे तर देश वाचेल, नाही तर सर्व भीक मागत हिंडायला रोडनं. पुनर्विकास मी प्रयत्न करेन की 6 महिन्यामध्ये एवढी गती प्रदान करेन की जेणेकरून सर्व परवानग्या शासनाच्या आणून लोकांच्या हिताचा विकास होणं गरजेचं आहे. आमच्या वार्डामध्ये गौरव राणे आहेत, आम्ही निवडून आणणारच त्यांना. जब से बीजेपी का आया है ये खाली यही बस हिंदू मुस्लिम और जो भी इनके हैं नीचे से लेकर के ऊपर तक अधिकारी सब कौन है? इनके ही चमचे, गुजरात के ही लोगों को चांस दिया है. हवा ये चल रही कि कांग्रेस की हवा चल रही है, उसमें खड़े हुए गौरव राणे करके, उनकी मम्मी का नाम है माधुताई राणे. तो हमारा बोलने का मतलब ये कि इनको भी एक चांस देके देखे, क्योंकि वैसे तो ये सत्ता में है नहीं. सत्ता में नहीं रहने के बाद इन्होंने इतना काम किया है कि हर जगह से रिजल्ट मुझे ओके मिला.